झोपतानाच पाठ केल्या होत्या. आणि कसं आहे ना मोहिते साहेब, कावेरी मॅडमला शोधण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकली की नाही? मग आम्हाला आमचं काम करू द्या ना. तुमचं काही कळतच नाही. आधी म्हणता कावेरीला शोधा, कावेरीला शोधा. आता तिच्या भागीदाराला पकडून आणलंय तर म्हणतात तुमचा त्याच्यावर विश्वास आहे. असं जमत नाही ना साहेब. तुमचं ऐकलं तर आम्ही इथे काय लुडो खेळायचा पगार घ्यायचा. अहो तो मामा आहे माझा. डेंजर डेंजर नातं मामा. आपल्या पुराणात 101 असे डेंजर मामा आहे. आणि कशावरून हा मामाच तुम्हाला मामा बनवत नसेल? काय ना राजवर्धन साहेब, तुम्ही आहे ना त्या सास भाऊ सिरियल सारखं आहे ना आमचं करून टाकलंय. अगदी सून बनवून टाकले. मामांजीला बोलू नका, दीराला बोलू नका, ह्याला काय बोलू नका, त्याला काय बोलू नका. ऐसा नहीं चलता है ना भाई. हे बघा इन्स्पेक्टर, आता काही बोलू नका. आम्ही शोध सुरू केलाय एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता. बाकी आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा भेटू पुढच्या सत्रात. तोवर पाहत रहा चंद्रकांत तळपतेचे खेळ. राज, काय झालं? काय होणार आहे अजून? पोलिसांनी बच्चू मामाला सुद्धा अरेस्ट केलीये. काय चाललंय काहीच कळत नाही. हे सगळं का आणि कुणामुळे घडतंय हे मला सगळं माहिती आहे राज, पण हे मी तुला कसं सांगू हे कळत नाहीये मला. नाही, घरच्यांचं जाऊ दे. तुलाही असं वाटतंय हा फ्रॉड काकूंनी केलाय? मला असं वाटतंय त्यांना या सगळ्यात कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. तुला काय वाटतंय? राज, हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर कळणारच आहेत, पण सध्या तरी कावेरी नक्की कुठे आहे हे शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही का? संकटात तर नसतील ना ते? कुठे असतील काकू? लाईफ मध्ये पहिल्यांदा हेल्पलेस फील करतोय. कोणी केलं असेल हे सगळं? राज, मी त्या कुठे ते कळलं नाही तर आत्ता जाऊन त्यांना घेऊन येईन. फक्त त्या कुठे ते कळलं पाहिजे. मला माहिती आहे. मला माहितीये कावेरीने असं काहीही केलेलं नाहीये राज. आपल्याला फक्त प्रूव्ह करावं लागणार आहे, एवढंच. आदित्य, अरे ऑफिस मधून फोन आला ना, तुला ऑफिसला बोलवलंय ना, आणि तू इथे गप्पा मारत काय बसलायस? हवं तर ना आल्यानंतर पाहिजे तेवढ्या गप्पा मारा, पण आता तुला उशीर होतोय ना. चल. मी अहो, दिवाळी येईल तेव्हा येईल. आपण आजच दिवाळी साजरी करूया ना. त्या रत्नमालाचा असं पडलेला चेहरा बघून मला जी काही मज्जा येते ना आता. जसं आजपर्यंत मला एका खोलीत चेहरा लपवून जगायला लावलं तिने, तसं जगात आता तिला तोंड लपवून फिरावं लागणार आहे.
मला तर माझ्या आत्म्याला खूप शांती मिळते बाबा. इतकी खुश आहे मी आता, काय सांगू तुम्हाला. बस एवढ्यानेच खुश झालीस? अगं अजून खूप काही बघायचंय तुला. हा जो काही तुला आनंद झाला ना, तो आनंद डबल होणार आहे. कारण ह्या ड्रामा मध्ये आता आपल्या हिरोईनच्या एंट्रीची वेळ झाली. काय? काय वाटतं मामा, माहेरच्या चहासाठी काय काय केलं याची मुलाखत घ्यायला बोलवलंय. पोलीस तपासणी आहे. आता जाऊ देतो, पण फोन केला की हातचं सगळं सोडून यायचं. हो साहेब. मिस कॉल दिला तरी हो सर. बोला सुदर्शन साहेब. कावेरीला शोधा. शोधा? काय साहेब, काय ते एक ठरवा ना. तुम्ही मला कावेरीला न शोधण्याचे पैसे दिले. हो, आता शोधायचे पैसे देतो. हुशार आहात साहेब. तर म्हणतात ताकभात ओळखणाऱ्या माणसांची गरज आहे या जगाला. सांगा कुठे शोधू? तुम्हाला एक पत्ता देतो, तिथून उचला कावेरीला. पाणी पाणी कोण आहे? कोण आहे? पोलीस? मला वाचवा, मला इथून सोडवा. हॅलो, वाचवायला चालू आहे. कॉन्स्टेबल वाचवा त्यांना, मॅडम संकटात आहेत. मला सोडवा. तुम्ही अगदी देवासारखे. काय करताय? काय करताय? मला कशाला पकडताय? सोडा. अहो घाबरू नका, आम्ही पोलीसच आहोत. अगदी खरे खुरे पोलीस. कोण आहात तुम्ही? मला कशाला पकडताय? सांगितलं ना, पोलीस आहोत. फक्त तुमचा पाहुणचार करायला तुम्हाला घेऊन जात. नाही, सोडा मला. कुठे घेऊन चाललात? कुठे नेताय मला? सोडा. चला तळपदे. देवा, माझ्या बाईची काळजी घ्या. ती जिथे कुठे असेल तिला सांभाळा, तिची काळजी घ्या. एवढ्या मोठ्या शहरात एकटी माझी पोर कुठे असेल, काय करत असेल, पोलीस काही सांगत नाही. तिचा फोन पण लागत नाही. विचार करून करून वेळ लागायची पाळी आली आहे. आजपर्यंत फक्त तिच्यासाठी जगत आलो मी. आता तीच जर नसेल, ती जर सापडली नाही तर मी काय करू? कुठे जाऊ? आधार आहे तो माझा, आणि हा आधारच जर बाहेर सुखरूप घरी येऊ दे, हे संकट टळू दे देवा. तुम्ही तुमच्या परीने करा ना इव्हेंट मॅनेज. नाही मला नाही येता येणार आहे. नाही. हो, काही लागलं तर मला फोन कर. हा ठीक आहे, मी जरा नंतर करू का? मला अर्जंट फोन येतोय. हा बाय. हा साहेब बोला. नाही, कावेरीचा पत्ता लागला का? सापडली का ती?